नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची असते। आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की अपूर्णांकाची बेरीज कशी करायची असते आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची असते। जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पण समजेल की अपूर्णांकाची वजाबाकी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची असते। तर बघा, आता इथे आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे। जेव्हा छेद समान असतो तेव्हा अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे पहिल्यांदा। आता इथे छेद समान आहे। आता उदाहरण आपण घेतलेलं आहे 8/9 वजा 4/9। आता बघा, जेव्हा वर संख्या असेल आपण अंश म्हणतो, वरच्या संख्येला आपण अंश म्हणतो आणि खालच्या संख्येला आपण छेद म्हणतो। हे तर प्रत्येकाला माहितच असतं। हा अंश आहे, हा छेद आहे। मग जेव्हा अंश वेगवेगळा असतो आणि जेव्हा छेद समान असतो तेव्हा अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे। हे एकदम सोपं आहे। आता इथे छेद समान आहे, मग आपण छेद आहे तसा लिहून काढू। छेदामध्ये 9 आहे, 9 आपण आहे तसं लिहू। आता अंश वेगवेगळा आहे, मग फक्त आपल्याला अंशाची वजाबाकी करावी लागते। अंशामध्ये 8 वजा 4 बरोबर 8 मधून 4 गेले, 4 राहिले, 4/9। तर अशा प्रकारे याचं उत्तर 4/9 असं आलेलं आहे। जर इथंही संख्यांना भाग जात असेल तर तुम्ही याला भाग देऊ शकता आणि याचं लहान रूप, याला संक्षिप्त रूप तुम्ही देऊ शकता। पण आता इथे दोन संख्यांना एका संख्येने भाग जात नाही, त्यामुळे इथे आपण भाग देऊ शकत नाही। याचं उत्तर 4/9 असं आलेलं आहे। बघा, आता आपण एक्झाम्पल बघितलं की छेद समान असतो तेव्हा काय करायचं। काय केलं आपण, छेद आहे तसा लिहिला आणि फक्त आपण अंशाची वजाबाकी केली। हे झालं छेद समान असतो तेव्हा। आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया। तर बघा, इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे जेव्हा अशा 3 संख्या असतात आणि जेव्हा छेद समान असतो तेव्हा काय करायचं। तर बघा, इथं पण आपल्याला सेम ती प्रोसेस करायची आहे। जेव्हा छेद समान असतो तेव्हा ती संख्या आहे तशी लिहायची आणि फक्त आपल्याला अंशाची वजाबाकी करावी लागते। इथे आपण संख्या घेतलेली आहे 14/18 वजा 5/18 वजा 1/18। आता बघा, छेद 18 हा समानच आहे, 18 आहे तसं लिहिलं आपण। आता इथे आपल्याला फक्त अंशाची वजाबाकी करायची आहे। बघा, 14 वजा 5 आणि वजा 1। आता बघा, 14 मधून 5 गेले, 9 राहतात, वजा 1 आहे तसा, खाली 18 आहे तसं। आता इकडे पुढं 9 मधून आपण 1 गेला, 8 राहिले, 8/18। हे आपलं उत्तर आलेलं आहे, पण आपण या संख्येला भाग जातो त्यामुळे आपण या संख्येला आणखी लहान करू शकतो। बघा, आता बेने या संख्येला आपण भाग घालू, बेचोक 8 आणि बेनवे 18, म्हणून याचं उत्तर 4/9 असे याचं उत्तर आलेलं आहे। आता याला आपण आणखी लहान नाही करू शकत, कारण या दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग नाही जात, त्यामुळे याचं हे उत्तर आलेलं आहे 4/9। अशा प्रकारे बघा, जेव्हा 2 अंकी संख्या असतात तेव्हा पण सेम असंच करायचंय, जेव्हा छेद समान असतो तेव्हा। आणि जेव्हा अशा 3 अंकी संख्या असतात तेव्हा पण असंच, म्हणजे 3 अंकी म्हणजे 3 प्रकारच्या संख्या असतात तेव्हा आपल्याला सेम हीच प्रोसेस करायची आहे। आता बघा, जेव्हा छेद समान नसतो तेव्हा अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची असते ते पण आपण पाहणार आहोत। बघा, आता आपण पुढचं एक्झाम्पल घेतलेलं आहे 5/6 वजा 3/2। आता इथं बघा, अंशामध्ये पण संख्या वेगळी आहे आणि छेदामध्ये पण संख्या वेगळी आहे। मग जेव्हा छेद वेगळा असतो तेव्हा वजाबाकी कशी करायची असते। तर बघा, आता इथं आपल्याला काय करायचं असतं, इथं आपल्याला 2 प्रक्रियेद्वारे आपण करू शकतो। एक तर आपल्याला छेद समान करावा लागतो किंवा आपल्या छेदाचा लसावी काढावा लागतो। मग तुम्हाला हे दोन्ही सुद्धा पद्धती मी सांगणार आहे। अगोदर आपण एका पद्धतीने एक्झाम्पल बघूया, छेद समान करून आपण करूया। जेव्हा छेद वेगवेगळा असतो तेव्हा आपल्याला तिरकस गुणाकाराद्वारे आपल्याला ती प्रोसेस करावी लागते। आता काय करायचंय बघा, आपल्या छेदांचा गुणाकार करायचा असतो आणि या संख्यांचा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं, म्हणजेच तिरकस गुणाकाराचा आपल्याला करावा लागतो। बघा, आता 5 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3, छेदामध्ये या दोन्हींचा छेदांचा सुद्धा आपल्याला गुणाकार करावा लागतो, 6 गुणिले 2। बघा काय केलं आपण,
तिरकस गुणाकार केला आणि छेदांचाही गुणाकार केला, तो आपण छेदामध्ये लिहिला. 5 दोन्ही 10 वजा साइन त्रिक 18 छेदामध्ये 6 दोन्ही 12. बघा आता 10तून 18 गेले किंवा 18तून 10 घालू आपण, उत्तराला आपलं 8 छेदामध्ये 12, छेदामध्ये आहे तसं 12. आता आपण आपलं उत्तर हे आलेलं आहे. आपण या संख्येला संक्षिप्त रूप देऊ शकतो, या संख्येला आपण लहान करू शकतो. बघा या संख्येला आपण लहान करू शकतो. इथं आपल्याला वजा 8 केलं तरी आपण चालेल याचं उत्तर. बघा आता इथं आपण काय करायचंय, बेने याला भाग घालू. बे चौक 8 बे सख्ख 12 4/6 आलं. आपण यालाही लहान करू शकतो. बे दोन्ही 4 बे त्रिक 6 म्हणजेच याचं उत्तर 2/3 असं आलेलं आहे. जर भाग जात असेल तर तुम्ही त्या संख्येला आणखीन छोटं करू शकता. तर अशा प्रकारे याचं उत्तर 2/3 असं आलेलं आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. इथे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे 11/3 वजा 3/4 वजा 5/2. आता इथं सुद्धा छेद वेगवेगळा आहे. मग तुम्हाला मी मगाशी सांगितलं की छेद समान करून कसं आपण अपूर्णांकाची वजाबाकी करू शकतो. आता तुम्हाला या एक्झाम्पल मध्ये मी सांगणार आहे की छेदांचा लसावी काढून आपण अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची असते. तर बघा आता इथं छेदामध्ये 3, 4 आणि 2 या संख्या आहेत. तर बघा आपण शॉर्ट ट्रिकने लसावी कसा काढायचा तोही माझा व्हिडिओ आहे. जर तुम्ही तो नसेल बघितला तर तुम्ही तो बघू शकता. बघा आता इथं 3, 4 आणि 2 आहे. सर्वात मोठी संख्या तर 4 आहे. मग 4ला या दोन्ही पण संख्येने भाग नाही जाऊ शकत. मग याची आपण दुप्पट करू शकतो, याची आपण दुप्पट करू शकतो. बघा मग 8ला या 2 आणि 4ने भाग जातो, पण 3ने भाग नाही जाऊ शकत. मग आपण काय करायचं, पुन्हा याच्यामध्ये आपण 4 मिळवूया. मग संख्या होते 12. मग संख्या होते 12. मग 12ला 2ने भाग जातो, 4ने भाग जातो आणि 3ने सुद्धा भाग जातो. म्हणून या संख्यांचा लसावी असणार आहे 12. या संख्यांचा लसावी काय असणार आहे 12. आता काय करायचं असतं बघा आपल्याला, 12 लसावी आलेला आहे. मग आता 3चा पाडा आपण म्हणजे 3चा पाडा कितव्या क्रमांकावर 12 येणार आहे. जर आपण 3चा पाडा म्हणला तर 3 चौक 12 येणार आहे, बरोबर. मग आपण ज्या संख्येने छेदाला गुणतो त्या संख्येने आपल्याला अंशाला सुद्धा गुणावं लागतं. इथे आपण 3ला 4ने गुणले म्हणून आपण अंशाला सुद्धा 4नेच गुणावं लागतं आपल्याला. 3 गुणिले 4 वजा आता 4 आहे इथं छेदामध्ये. मग आपण 4चा पाडा 12 पर्यंत म्हणायचा आहे. 4 त्रिकम 12. मग अंशाला सुद्धा आपण या 3नेच गुणावं लागतं. 3 गुणिले 3 करावं लागतं. इथं पण आपल्याला बेचा पाडा 12 येईपर्यंत म्हणायचंय. बे सख्ख 12. मग आपल्याला अंशाला सुद्धा 6नेच गुणावं लागेल. 5 गुणिले 6 आणि छेदामध्ये 2 गुणिले 6. आता आपल्याला खाली यांचं व्यवस्थित गुणाकार करून लिहावं लागतो. बघा 11 गुणिले 4 11 चौक 44 3 चौक 12 वजा 3 त्रिक 9 छेद 12 येणार आहे. 5 सख्ख 30 छेद 12 येणार आहे. आता आपल्याला यांची फक्त वजाबाकी करायची आहे. आपण जरा हे पुसूया, इकडे लिहूया आपण. या संख्या आपण वरती लिहू. 44 वजा 9 वजा 30 छेदामध्ये फक्त 12. अशा प्रकारे आपण छेद समान करून घेतलेला आहे. आता आपल्याला यांची वजाबाकी करावी लागेल. बघा आता आपण इथं काय करूया, 44 लिहू वजा हे आपण इथं 39 लिहूया छेदामध्ये 12. आता यांचं आपण काय करूया, वजाबाकी करून घेऊ. पहिल्यांदा 44 मधून 39 आपल्याला घालवायचे आहेत. इथं 5 राहतं वरती. 5/12 5/12 असं याचं उत्तर आलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे याचं उत्तर आपण काढलेलं आहे 5/12. तर बघा तुम्हाला यामध्ये मी दोन्ही पद्धती सांगितल्या. छेद समान करून अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची असते आणि छेदांचा लसावी काढून अपूर्णांकाची वजाबाकी कशी करावी लागते. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये की अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची असते. बघा यामध्ये छेद समान असेल तर कशी करायची, छेद समान नसेल तर कशी करायची, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता आणि तुम्ही याच प्रकारच्या एक्झाम्पलचा तुम्ही सराव करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.
चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.